माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून महान ग्रंथ जैमिनी अश्वमेध कथासार भाग 15 अभिवाचन करत आहे. अध्याय 39 ते 41. आज आपण काय बघणार? शेवटी सजीवक मणी मिळाला. वरील अद्भुत कथा ऐकून, मागची कथा तुम्ही ऐकलीच, तर आता पुढील कथा ऐकून जनमेजयास साहजिकपणे अतिशयच विस्मय वाटला की नुसत्या मण्याच्या स्पर्शाने मेलेली मंडळी कशी काही जिवंत व्हावी बरे. तेव्हा जनमेजय जमिनीला म्हणाला, मुने सर्प फार क्रोधी असतात बरं का. मग वासुकीने पुंडरीकाच्या हाती मणी कसा काय दिला व मण्याच्या ठाई मेलेल्यांना जिवंत करण्याचे सामर्थ्य ते कशा आले? जैमिनी त्याला म्हणाला, तुझ्या या प्रश्नाची पुरेपूर उत्तरे मिळण्यासाठी तुला त्या संजीवनी मण्याची कथा ऐकावी लागेल. चला आपण पण कथा ऐकूया. राजाने त्याला सांगा असे म्हणताच जैमिनी म्हणाला, ऐक पुंडरीका, मणी द्यावा अगर देऊ नये या संबंधीचा वाद तेथे फक्त कर्कोटकाशीच झाला असे नव्हे, तर ते प्रकरण थेट शेषाच्या दरबारापर्यंत सुद्धा गेले होते. वासुकीप्रमाणे शेषालाही त्यांना मणी द्यावा असे वाटत होते, कारण अर्जुन हा त्याचा जावई असल्याने त्याला मणी देणे भाग होते. तरी सुद्धा धृतराष्ट्र नावाच्या फणीने असे करण्यासाठी हरकत घेतली. तो म्हणाला, राजा, हा मणी म्हणजे प्रत्यक्ष आम्हा फणी वर्गाचे जीवन आहे. त्याच्यामुळे आम्हाला गरुडाची तमा वाटत नाही. गरुडाला मातंग ऋषीच्या शापामुळे पाताळात येता येत नाही, पण आम्ही भूलोकावर गेलो आणि गरुडाने आम्हास मारिले तरी या मण्याच्या अंगी असलेल्या अतिशय दिव्य अशा सामर्थ्याने आम्ही पुन्हा जिवंत होतो. संजीवक मणी म्हणजे प्रत्यक्ष अमृताची बरणीच. तुम्ही जर ते अमृतच मानव जातीला देऊन टाकले तर मग आम्ही यापुढे जगावे तरी कशाच्या बळावर? शेषाने उत्तर केले, प्रधाना, तुझी दृष्टी फार म्हणजे फार कोती. हा मणी म्हणजे आमची जीवनकला होय, हे खरोखरच खरे. पण श्रीकृष्ण हा सुद्धा संजीविक नव्हे काय? गरुड अमृत देत नाही याचे कारण तो मुळी कृष्णाचे वाहनच आहे. अरे, शरीरातील रक्तवाहिन्या, रक्त यांचा जसा परस्पर संबंध असतो तसाच श्रीकृष्ण गरुड यांचा सुद्धा संबंध. हा फक्त तो जडमणी तुला दिसतो, तो अमृत नव्हे. अमृत म्हणजे आपल्यातील असलेली जीवनकला. तुम्ही भूलोकावर जाऊन छिन्नभिन्न झाला म्हणजे काही तुमची जीवनज्योती संपूर्णपणे विझत नाही. तुम्ही जरी येथे मैल्यासारखे दिसत असला तरी नुसत्या हवेने फिरून तुम्ही जिवंत होता ना. याचे कारण तुमचे जीवनकला कमालीची हेच होय. तुम्ही पाण्यात पडताच तुमची जखम भरून निघून शरीर पुरवत होते, हे तुला माहीतच आहे. तुमच्या दातात अमृत असते, त्याला मानव प्राणी विष मानतात. पुंडरीक इकडे आपल्याकडून मणी मागून नेण्यासाठी येताना अर्जुनाला वर्षकेतूला दोष करून आला. याचे कारण त्याच्या शरीरातील जीवनज्योती या विषरूपी अमृताने तो मणी घेऊन येथून तेथे जाईपर्यंत टिकावी म्हणून. अरे धृतराष्ट्रा, ही जीवनकला म्हणजे केवळ ईश्वरी कृपा, कृष्ण कृपा. वेडे जरी आपण हा मणी दिला नाही तरी कृष्ण नाही का त्यांना जिवंत करणारे? धृतराष्ट्राने यावर अशी शंका काढली की असे जर आहे तर मग कृष्णाने अभिमन्यूला का मरू दिले? त्यावर शेष म्हणाला, अभिमन्यूचे तसेच मरण होते म्हणून तसे मरू दिले. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, मग ऋषकेतू, अर्जुनादी पांडववीर केव्हाच रणांगणी गेले आहेत. शेष म्हणाला, तसे नाही. मृत्यूलोकीचे मरण फार स्थूल असते, त्यांची जीवनकला हे इतके सूक्ष्म करीत नाहीत. पण पांडवीर अतिशयच सूक्ष्म जीवनकलेचे आहेत, कारण ते खरेखुरे कृष्ण सखे. त्यांच्यात भक्ती ज्ञान दोन्ही जास्त प्रमाणात. भक्ती ज्ञान वैराग्य कर्म धर्म ही 5 मिळून जीवनकला होते आणि ती कला म्हणजेच कृष्ण होय. यावर पुढे धृतराष्ट्र म्हणाला, महाराज, तुम्ही कृष्णाला आपल्यापेक्षा फार मोठे मानता व त्या योगे मानवाला सुद्धा फार मोठे महत्व देता. यामुळे तुम्ही आम्हा नागलोकाचे अपरिमित नुकसान करीत आहात. केवळ आपल्या स्वतःच्या एका कन्येचे वैधव्य टाळण्यासाठी तुम्ही सर्व नागकन्यांना वैधव्य आणाल. प्रधानाचे बोलणे शेषराजासाठी अजिबात रुचले नाही, अजिबात रुचले नाही. तरी पण धृतराष्ट्राला एकदा खरे म्हणे रश्य कळावे म्हणून तो पुंडरीकास म्हणाला, पुंडरीका, तू प्रधानाचे माझे आता झालेले भाषण ऐकतेस ना? या दुरात्म्याला माझा युक्तिवाद
सत्यवाद यापैकी काहीच पटत नाही. तरी तू आता मृत्यूलोकी परत जा आणि बबरू वाहनास सांग की, काय सांग, तुला आता जे पाहिजे ते करण्यास तुला पूर्ण मोकळीक आहे. शेषाची येच किंचितही त्यास हरकत नाही. नंतर पुंडरीकाने परत मणिपुरास येऊन बब्रू वाहनास त्याच्या मातांना पाताळातील सर्व वृत्तांत निवेदन केलं. ते पुंडरीकाने सांगितलेले सर्व ऐकून बब्रू वाहन फार संतोषला. पाताळात आपल्या सैन्यासह वर्तमान शिरला. त्याच्या स्वारीची बातमी नागराजास कळताच शेषाने धृतराष्ट्रास सुद्धाच पाठविले. ते नाग आणि मानवाचे होत असलेले युद्ध पाहण्यासाठी सर्व देवही पाताळात गेले. असो, सर्पांनी मानवांना दंश करून पछाडण्याचा सपाटा चालविला. धृतराष्ट्र तर आपल्या मुखामधून विषाग्री ओकून ओकून बब्रू वाहनाचे सैन्य जाळून काढू लागला. हरिस्मरण म्हणजे नुसता हरिहरी करीत ध्यानस्थ बसला असे नाही, तर सजीवता ही सद्गुणाची फलश्रुती होय. अशा बब्रू वाहनाने मनाचा निर्धार केला. त्याने सर्प सैन्यावर आपल्या बाजूने मयुरास्त्र सोडले, मधु अस्त्र पिपीलिकास्त्री सोडली. त्यामुळे सर्पाच्या सर्व अंगावर मधाचे फुवारे उडून त्यामुळे त्यांच्या सर्व अंगावर कोट्यावधी मुंग्या चढून सर्पांना डसू लागल्या. त्यामुळे सापांची तडफड सुरू झाली. त्या पाठोपाठ त्याने नकुलास्त्राची योजना केली. त्यामुळे लगेच लाखो मुंगसे सर्पावर चालून जाऊन त्यांची खांडोळी करू लागले. धृतराष्ट्र निचेष्टित पडून त्याचे शिल्लक राहिलेले सैन्य पाताळात पळून गेले. अखेर शेवटी बब्रू वाहनास शेषाने संजीवकमणी देऊन टाकला आणि राहिलेल्या सर्पाचे रक्षण केले. धृतराष्ट्र मात्र शेवटपर्यंत बब्रू वाहनास शरण गेला नाहीच. तो रणांगणावरच सावध होऊन आपल्या दुर्भती व दुर्भाव नावाच्या दोघा मुलांना म्हणाला, आता अर्जुन जिवंत होईल. मी बब्रू वाहनास दुखविले आहे. तो धर्माचा अश्वमेध यज्ञ पुरा करण्यास मदत करील. यज्ञ पुरा झाल्यावर ऋषकेतूसह ते सर्वजण माझ्यावर सुलू होतील, ते नक्कीच. हे ऐकून त्याचे दोघे पुत्र त्याला म्हणाले, तात, आम्ही जिवंत असता तुम्हाला त्याची काळजी कशाला करायला हवी? आम्ही धर्माचे द्वेष्टे, सत्कर्माचे नाशक, भूतलोक दयेचे घातक, परधनाचे मालक उर्फ चोर आहोत. आता तुम्ही पहा, मी पार्थाचे शिरच लपवून ठेवतो. जेथे गरुड प्रवेश करू शकणार नाही अशा विवरात दडून बसतो. तुम्ही राजसभेत अगदी निर्धास्त असावे. असे बोलून त्यांनी म्हटल्याप्रमाणे अगदी तसे केले व ते दालभ्य वनात जाऊन लपवून बसले. इकडे पार्थस्त्रिया पाहतात तो अर्जुनाचे शिर त्यांना तेथे दिसेना. तेव्हा त्या दुःखाने विलाप करू लागल्या. इतक्यात शेषाकडून संजीवक मणी घेऊन बब्रू वाहन आजोबासह तेथे आला. त्याला तर ते दृश्य पाहताच मूर्छा आली. तिकडे हस्तिनापुरात कुंतीला हे स्वप्न पडले की पार्थ तेलाच्या विहिरीत पडला. तेथून उंटावर बसून तो दक्षिण दिशेस निघून गेला. त्याच्या सर्व अंगात गायीचे शेण माखलेले, जास्वंदीचे फुले त्यात रुतलेली दिसत होती. हे कुंतीचे स्वप्न ऐकून श्रीकृष्णाने आपले गरुडाच्या आकाराचे विमान आणले. त्यात भीम, कुंती, द्रौपदी, सुभद्रा, रुक्मिणी, सत्यभामा इत्यादिकांना घेऊन लागोलागच तो मणिपुराच्या रणांगणात येऊन उतरला. पार्थादिकांच्या प्रेताजवळ सर्वांची एकच गर्दी झाली होती. श्रीकृष्णाला आपला प्रिय सखा अर्जुन मृत झाल्याचे प्रत्यक्ष पाहून अतोनात दुःख झाले. तो परमेश्वराचा ज्ञानावतार, पण त्यावेळी धाय मोकळून रडू लागला. तेव्हा भीमाने त्याला म्हटले, असे नुसते रडण्यापेक्षा तुला काही अन्य उपाय करता आला तर पहा. तू कैवल्यधाम पूर्णावतारी आहेस. अशी कृष्णाची स्तुती करून भीम त्यास परोपरीने विनवू लागला. पण प्रत्येकाचा मूळ स्वभाव काही केल्या जात नाही. कृष्णाची स्तुती करता करता अर्जुनाला मारणाऱ्याची तोंडे चुरडून टाकण्याची भाषा भीमाने शेवटी आपल्या तोंडातून काढलीच. इकडे मूर्छित झालेला बब्रू वाहने भानावर आला होता. त्यामुळे त्याला भीमाचा कृष्णाशी झालेला संवाद ऐकू आला. त्या सरसा तो आपल्या उभय मातांचं श्रीकृष्णाकडे येऊन म्हणाला, मी या सर्व वीरांना मारून पिता व भ्राता यांच्या वधाचे महान पातक केले. नंतर त्याने आपली माहिती सांगून भीमसेनास म्हटले, आता मला तुमच्या नावाजलेल्या गदेने प्रहार करून ठार मारून टाका.
मात्र मी पाताळातील नागांचा फडशा पाडून हा संजीवक मणी त्यांच्यासाठी आणला आहे. आता पार्थाचे शिर आणून धडास मिळवून त्याला ह्या मण्याचा स्पर्श करा. माझ्या गैरहजेरीत कुणी दृष्टाने पार्थशिर चोरून नेले असे दिसते, तेव्हा त्या कृत्याची सुद्धा जबाबदारी मजवरच होते. तरी श्रीकृष्ण तुझ्या सुदर्शनाने आता माझ्या शिरच्छेद केला तरच मी पावन होईल. या माझ्या उभय मातांना, सुभद्रा द्रौपदींना वैधव्य पंकात लोटणारा मी, तेव्हा माझा नाश व्हायलाच पाहिजे. असे म्हणून तो कृष्ण चरणी लीन झाला. त्याच्या मातांनीही आपल्या सासूच्या चरणी लोळण घेतले. त्यांच्या स्पर्शाने ती शोकांतही अतिशय खवचटपणे बोलली, तुमचे वंदन मला चांगले पावले. तुम्ही विषदृष्टी स्त्री आहात. भुजंगुरासी बाळगून माझा पार्थबाळा कायमचा निजला. त्याला मारण्याशिवाय आणखी दुसरे काय मिळणार. कुंतीचे हे वाग्बाण ऐकून शेष म्हणाला, देवी, भुजंगांना विषाप्रमाणे अमृते लाभलेले असते, म्हणूनच भगवान माझ्यावर निदासपणे शयन करीतात. तेव्हा आपण भक्तांची मोठ्यातली मोठी संकटे निवारण करणारे म्हणून आपली अतिशय ख्याती. आपण सदैव दुर्जनांचे संहारक, सज्जनांचे पालक आहात. मग ज्या दुर्जनाने माझ्या जावयाचे शिर चोरून नेले त्याला योग्य शासन करून पार्थ शिर परत आणणे हे आपले ब्रीद वा कर्तव्यच नव्हे काय. लगेच भक्त वत्सल श्रीकृष्णाने शंकराचे स्मरण करून म्हटले, हे कैलासनाथा, माझे ब्रह्मचर्य व्रत अखंड आहे, तरी पण पार्थाचे शिर नेणारा मरून पडो व ते शिर माझ्या हाती लागो. असे श्रीकृष्ण म्हणतो न म्हणतो तोच दुर्बुद्धी दुर्भाव हे त्वरित तिकडे गतप्राण झाले. पार्थाचे वृषाचेही शिर क्षणभरातच श्रीकृष्णाच्या हातात येऊन पडले. लगेच कृष्णाने पार्थ कायेस वृषकेतूचे त्यांच्या धडास लावून संजीवक मण्याने त्यांना उठविले. नंतर प्रद्युम्न, नीलध्वज इत्यादी सर्व महारथींना वरणात पडलेल्या सर्व जीवमात्रास नीलमण्याचा स्पर्श करून जिवंत केले. ते पाहून सर्वांना अतिशय हर्ष झाला. बब्रुवाहनाने वंदन करून पित्याची, आपल्या ज्येष्ठ भ्रात्याची क्षमा मागितली. तेव्हा त्यांच्या प्रचंड पराक्रमाची सर्वांनी वाहवा केली. पण माझी अद्याप आणखी एक शंका राहिलीच. असे जन्मेजयाने जमिनीस विचारले, संजीवक मणी म्हणजे जीवनकला होय असे आपणच सांगितले, पण कित्येक शिरे धडापासून वेगळी झाली, धडे अतिशय छिन्न विछिन्न झाली, असे असता त्यात जीवनकला संचारली तरी कशी. जयमिनी म्हणाला, अरे जन्मेजया, तुझी ज्ञान मिळविण्याची लालसा तुझ्या पंजोबापेक्षा म्हणजे पार्थापेक्षा अजब आहे. हे पाहून मला फार मोठा आनंद वाटतो. पण हे पहा, हे सर्व ज्ञान मी तुला कदापि देणार नाही. एवढे मात्र सांगतो की अथर्व वेदांत त्याची माहिती आहे. असे म्हणून मुनी थोडा वेळ स्वास्थ बसले. तेव्हा राजाही मूर्तभर संचित राहिला. मग राजा म्हणाला, मुने, ज्ञानदात्याने श्रोत्याला अज्ञानात ठेवून असे कोणते कल्याण होईल. असंयमी अश्रद्धावान माणसाला हे गुप्त ज्ञान दिल्यास तो स्वतःचे मानवाचे आमचे अहित करतो, हे मी कबूल करतो. पण मी असंयमी अश्रद्धावान मुळीच नाही आणि त्या ज्ञानाचा दुरुपयोग तर मी कधीही करणार नाही. हे आपण जाणताच जैमिनीने एक क्षणभर थोडासा विचार करून म्हटले, राजा, द्वापार युग संपवून आता कलियुगाला सुरुवात झाली आहे. प्रभू रामचंद्राच्या वेळेचा संयम कृष्णावतारी नव्हता. आता कलियुगी भेद हा या युगाचा धर्मच झाला. तुझ्या माझ्यासारख्यावरही युगधर्माचा परिणाम निश्चितपणे होत आहे. चिकित्सा करणे, पृथक्करण करणे, का करू, केव्हा, कोणी वगैरे प्रश्न उत्पन्न करून बुद्धिगम्य ज्ञान मिळविणे ही मोठी शक्ती. पण ती कुणाची, तर केवळ मानवी मेंदूची. मानवांना केवळ मेंदू ही एकच शक्ती आहे काय? नाही, तर त्याला मेंदूच्याही शक्ती पलीकडील अनुभव कधी कधी कसे काय येतात. प्रत्यक्ष सृष्टीतही पूर्वी कधी न पाहिलेले चमत्कार सुद्धा कधी कधी कसे काय दिसतात. त्यांचे संपूर्ण ज्ञान त्यांच्या अत्यंत तीव्र मेंदूलाही करता येत नाही. त्यामुळे इंद्रियता हीच जीवनकला असे तो समजतो. म्हणूनच जीव आपले शरीर सोडून निघून गेला म्हणजे तो संपला की काय? नाही, तसे होत नाही. त्याचे शरीर संपूर्ण पंचमहाभूतात विलीन झाले असे आहे. जीव याच आकाशात वासना रूपाने नेहमी संचार करीत असतो. मनातील त्या वासनाचे नियंत्रण जो कोणी करील त्याला वासनानुसार देह बनविता येईल. हे मानवी शरीर फुग्यासारखे, पण आपल्याला स्वेच्छेप्रमाणे फुगे
करता येतात. अर्जुनादिकाच्या वासना श्याम कर्ण अश्वाच्या रक्षणाच्या होत्या, म्हणूनच त्यांचे नियंत्रण कृष्णाला करता येत होते. त्याने प्रत्येक वेळी नवे फुगे न करता असलेले फुगे पुढे चालविले. रिठ्याच्या फेसाचे फुटलेले फुगे फिरून तयार करता येत नसतील, पण माणसाचे देह छिन्नभिन्न झाले तरी ते स्थूल असल्या कारणाने रसायनशास्त्रानुसार फिरून तयार करता येतात. ते जे शास्त्र आहे ते अखंड ब्रह्मचार्यास नियती नियमानुसार कळते. तसा श्रीकृष्ण चतुर्वेदी मंत्रद्रष्टा मंत्र करताही होताच. हे ज्ञान हे प्राप्त करण्याची इच्छा धरणाऱ्या सर्वांनाच कसे अवगत होईल बरे? तसे होण्यात कोणाचाही फायदा नाही. आपल्या वासनानुसार नवे देह धारण करून घेणे हे त्या जीवनालाही अधिक आनंददायी फायदेशीर सुखाचे असते. तेव्हा राजा आता धर्मराजाच्या अश्वमेधाची पुढली काय कथा आहे ते सांगा. आता पुढली कथा आहे ताम्रध्वजाची 2 हात. ताम्रध्वजाशी 2 हात, ते आपण पुढच्या भागात बघूया. या ठिकाणी हा भाग संपवूया. श्रवण जर केले असेल तर प्रतिक्रियेत हरे राम हरे कृष्ण नक्की लिहा.